हाय गाइस, वेलकम टू माय ब्लॉग। आज हम जा रहे हैं, किधर जा रहे हैं गाइस? काळमांडवी जा रहे हैं। फाइनली हम लोग जा रहे हैं आज। गुड मॉर्निंग गाइज, ओम साईराम सगळ्यांना। आता आपण आपल्या मित्रांची वाट बघून राईडला सुरुवात करतोय। सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊ आणि नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉग विथ प्रथम। आता आम्ही निघालो आहे 7 वाजता। ठरलं होतं आमचं 5 वाजता निघायचं, पण बघू आता आपण कोणत्या रूटने जातोय, किती वाजता पोहोचतोय, किती ट्रॅफिक भेटतंय, तुम्हाला सगळं मी या ब्लॉगमध्ये सांगतो। आणि आम्ही कसे गेलो ते रूट पण तुम्हाला आम्ही दाखवतो, म्हणजे तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला इझी पडेल। आता आम्ही हा रूट आम्हाला जाताना इझी पडला, कारण की आम्हाला जाताना जास्त ट्रॅफिक पण भेटली नाही आणि थोडी राईड एन्जॉय पण करता आली। बघू आता हळूहळू पुढे किती आम्ही राईड एन्जॉय केली आणि किती 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 एक्स्ट्रीम लेवलची मस्ती केली ती बघ। खूप दिवस झाले विचार करत होतो ब्लॉग काढायचा, ब्लॉग बनवायचा, आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करायचा, पण तसा प्लॅन बनत नव्हता, तसा मुहूर्त भेटत नव्हता असं म्हणा। पण आता मुहूर्त भेटला आहे। ऑफिसच्या मित्रांनी प्लॅन केलं आहे राईडला जायचं। आम्ही टोटल 10 जण होतो। 10 जणांपैकी कोणाचं घरी फंक्शन आहे, कोणाला बाहेर जायचं आहे, असे करून आम्ही टोटल 6 जण उरलो। 6 जणांपैकी स्वप्नील येणार होता, पण स्वप्नीलच्या घरी स्वप्नीलच्या बहिणीचा साखरपुडा होता, तो आला नाही। ठीक आहे बोललो, परत कधीतरी प्लॅन बनेल तेव्हा जाऊ बोललो। आता आपण सध्या राईड एन्जॉय करू। साहिल, हा आपला साहिल जाड आहे आणि त्याचे मित्र खूप जॉली, सगळेजण भारी, एक नंबर पब्लिक। असं वाटलंच नाही की यांना पहिल्यांदा भेटलेलो। सगळी पब्लिक एकदम साहिलसारखीच जॉली। त्यांच्यासोबत एन्जॉय करता 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 निघालो राईडला। बघू आता किती वाजता पोहोचतोय। मॅपवरती तर 3.5 तास दाखवतं। जर ट्रॅफिक भेटलं तर 3.5 ते 4 पण होऊ शकतात, 4.5 पण होऊ शकतात। बघू किती वाजता पोहोचतोय, लेट्स सी। आपला जाडा साहिल बाईकवरती, तरी पण ह्याची मस्ती काही थांबत नव्हती। बोललो ठीक आहे, करू दे मस्ती, करू दे। आता थोडा बोललो पिकअप घेऊ, निघू, थोडा राईड एन्जॉय करू। मग यांना थोडा मागे टाकलं आणि मी, हेमंत, विवेक थोडा पुढे गेलो, कारण की आम्हाला एक्साइटमेंट भरपूर होती। खूप दिवसापासून आम्ही प्लॅन बनवत होतो की जायचं कुठेतरी, पण असं सगळेजण अवेलेबल नव्हते। आता सगळेजण अवेलेबल आहेत, फक्त एक स्वप्नीलला आला। स्वप्नीलला आम्ही मिस करतो आहे, तो असता तर अजून मजा आली असती। ठीक आहे, काय नाही, आपण आता आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करू। आता आपण मुंबई आग्रा हायवेवरती कंटिन्यू 39 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपण दहागाववरती लेफ्ट मारलेला आहे। दहागाववरून आतमधून रोड आहे, रोड पुढे गेल्यावरती एक नंबर रोड आहे। इथे आम्ही थोडा वेळ साहिल आणि त्याच्या मित्रांसाठी थांबलो, पण ते लोक खूप मागे होते, म्हणून आम्ही बोललो आपण पुढे जाऊ, पण रोड बघू कसा आहे काय आहे, आणि नंतर मग यांना इन्फॉर्म करू। पुढे गेलो, पुढे तुम्हाला रोड दिसेल कसा आहे काय, पण रोडवरून जाताना व्ह्यू एक नंबर व्ह्यू। थोडं तुम्ही पण व्ह्यू एन्जॉय करा। आपण भेटूया आता डायरेक्ट काळमांडवीला पोचल्यावरती। तोपर्यंत एन्जॉय माय राईड।
गुड आफ्टरनून गाईज. आपण आता पोहोचलोय कालमांडवीला. 4 तास लागले आम्हाला यायला. 4 तास विचार करा. हा आमचा एक रायडर पोहोचलोय. हा आमचा रायडर आणि त्याच्यासोबत त्याचा पार्टनर. माझा पार्टनर पुढे गेलाय. त्याला लय घाई आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. 2 मिनिटं द्या मला. जरा जॅकेट काढतो आणि जरा केस सेट करतो. ते नशा बिशा करून येऊ नका आधी सांगतोय. काय नाही तुम्ही आता बघू शकता. आपण खाली चाललोय. 5-10 मिनिटं लागले आपल्याला खाली यायला. प्रॉपर 900 मीटर. आता आम्हाला 1000 मीटर खाली नेणार होता. अरे तुझ्या यायला तू पुढे तुझ्या ब्लॉग मध्ये नको दाखव. हा ना लेकिन इसका एंटरटेनमेंट अलग है. तुम्हाला थोडा आता व्ह्यू दाखवतो. हा आम्ही जस्ट पोहोचलेलो तिथे आणि तिथून मी खाली उतरत होतो. साधारण पार्किंग पासून 900 मीटरचा ट्रॅक असेल. पण ट्रॅक वर्थ इट आहे. कारण की आता तुम्ही खाली जाऊन आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपली पब्लिक येते आणि बाकीची पब्लिक घरी चालली. ही आपली पब्लिक. आमचा व्लॉगर कधी याची पोस्ट येते काय कधी काय समजत नाही आम्हाला. बेल आयकॉन आम्ही अजूनपर्यंत क्लिक केलेला नाही. बघू शकता तुम्ही वरतून व्ह्यू एकदम अति सुंदर असा व्ह्यू. आता बघूया खाली जाऊया आणि तुम्हाला खालून व्ह्यू दाखवूया कसा येतो ते. बघूया पुढे. जसे जसे आम्ही खाली जात होतो तसे तशी आमची एक्साइटमेंट लेवल वाढत चालली होती. कारण की तुम्ही बघू शकता आपल्या बोरांची एक्साइटमेंट लेवल काय आहे. वरतून बघायला जेवढी मजा येत होती तेवढीच भीती पण वाटत होती. कारण की व्हिडिओमध्ये दाखवणं आणि स्वतः तिथे जाऊन बघणं यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो. बाकीच्या ठिकाणी आपण फिरायला गेल्यावरती तेथील ग्रामस्थ किंवा तेथील गावकरी मंडळी तुम्हाला जास्त दिसणार नाही तिथे. परंतु काळमांडवीला आल्यावरती वरती पार्किंगपासून ते खाली जिथे आपण उड्या मारतो किंवा पोहायला जातो तिथपर्यंत तुम्हाला प्रत्येक एका मेन पॉईंटला एक गावकरी किंवा ग्रामस्थ तुम्हाला दिसतील. तुम्हाला गाईड करताना दिसतील. आता आम्ही ते चेंज करू. थोडंसं काहीतरी खाऊ आणि नंतर खाली जाऊ. सगळ्यांचं चेंज करून झालेलं. आता आपण आलो आहे खाली येऊन बघतोय तर हा वरतून पडणारा धबधबा. एक नंबर असा व्ह्यू होता. भरपूर पब्लिक होती इथे. आम्ही यायच्या अगोदर पण पब्लिक होती आणि आमच्या मागून पण पब्लिक येत होती. आता तुम्ही थोडा वेळ व्ह्यू एन्जॉय करा. तोपर्यंत मी लाईव्ह जॅकेट घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. स्टे ट्यून गाय. लाईफ जॅकेट तर आम्ही घेतलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो मी इथे नक्की किती स्पॉट आहेत आणि काय आहेत ते. इथे खाली बंद आहे कारण की सध्या इथे पाणी जास्त आहे. तिथे 25 फीटपर्यंत तुम्ही जंप मारू शकता. इथे लहान पोरं आणि बायका इथे खेळत आहेत. मुली आहेत. इथे जास्त खोल नाही आहे. इथे पुढे मी उतरलेलो. इथे तुम्ही लाईफ जॅकेटशिवाय उतरू नाही शकत कारण की खूप डीप आहे. खूप म्हणजे खूप डीप आहे. आणि हा वरती बघू शकता हे टोटल 80 फीट आहे. 80 फीट म्हणजे विचार करा तुम्ही. वरतून लोक 80 फीटवरून उड्या मारत आहेत. व्ह्यू तर एन्जॉय करूयाच. आता आपली पब्लिक काय करते ते बघू. आपली पब्लिक लाईफ जॅकेट घेऊन खाली गेली. मला बोलले फोन घेऊन ये आपल्याला व्हिडिओज काढायचे आहेत. आता बघा मी जसा खाली जाईन तसे सगळेजण वरती येतील. कारण की प्रत्येकाला व्हिडिओ फोटो काढायचा भरपूर शौक आहे आमच्या ग्रुपमध्ये. बघू आता खाली जाऊ. प्रत्येकाची ओळख पण करून द्यायची बाकी आहे. चला मग आता खाली जाऊया. यांची मस्ती चालू आहे. इथून एक व्ह्यू तुम्हाला ना अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडून टाकतं आहे. आता तुम्हाला खालून व्ह्यू दाखवतो मी. हा आपला विवेक. हा विवेकचा मित्र प्रेम. हा ब्ल्यू टी शर्टमध्ये बसला आहे तो मनीष.
हा हेमंत आणि हा मंगेश. खालून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खालून एक नंबर व्ह्यू दिसतोय. खाली पण साधारण पाणी आहे. आपण थोड्या वेळानंतर तिथे पण जाऊ, बघू किती खोली आणि काय. आपली पब्लिक बोललेलो मी तुम्हाला, जसा मोबाईल आणणार हे वरती जाणार आणि व्हिडिओज आणि फोटोज काढणार. बघू आता कोण कशा उड्या मारते. पण यांच्या अगोदर तो लहान पोरगा खूप एक्सायटेड, जेव्हा मी फोनाला जात होतो तेव्हा पण तो उड्या मारत होता आणि आत्ता पण तो उड्या मारतो आहे. इथून बघताना तुम्हाला काय वाटणार नाही की हे किती उंच आहे आणि काय, पण जिथून ते उड्या मारत होते तिथून जर तुम्ही बघितलं असतात तर तुम्हाला 100% भीती वाटली असती. पण हा पोरगा बघा, बिंदास कसला न विचार करता याने उडी मारलेली आहे. बघू आता आपली पब्लिक कशी उडी मारते. सगळ्यांची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हा हेमंत बघू कशी उडी मारतोय. परी हूँ मैं. आता आपल्या विवेकची बारी. ह्याला उडी मारायला भीती वाटत होती म्हणून मी मागून येऊन ढकलून दिलं, बोललो जा पाण्यात. आता माझी बारी. मी 25 फुटावरून उडी मारायचं ट्राय करत होतो. पहिली भीती वाटली, मग नंतर गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि शेवटी मी उडी मारली. चालू आम्ही घरी राहिला. परतीचा प्रवास चालू. बघू आम्ही किती वाजता पोहोचतोय ते. आमचा फर्स्ट मॉन्सून ट्रिप कंप्लीट झालेला आहे. बघू सेकंड कधी होतंय. लवकर कोण कोण येतंय टायमावर. बायकोचे बैल येत आहेत का नाही. सब जाम धमाला झाले ना, असं बेकार होला. घरी जाताना ट्रॅफिक 100% भेटणार आहे आम्हाला. ट्रॅफिक भेटू नये म्हणून आम्ही पहिले कुडूसवरनं भिवंडीवरून डोंबिवली असे जाणार आहोत. कुडूसला विवेकचा मित्र भेटणार आहे, त्याला भेटून नंतर आम्ही तिकडनं भिवंडीला जाणार. भिवंडीवरून डोंबिवली असा ट्रॅव्हल करणार आहे. बघू आता आपल्याला किती वेळ लागतो घरी पोहोचायला. आता आपण निघालो आहे तरी पण 2:30-3 वाजलेत. वातावरण खूप मस्त आलं आहे. बघू पुढे काय होतंय, कसं होतंय. मैं तो आवारा किस्मत का बेमारा, किस रास्ते में चला जानू ना दुनिया की बातों से होके जुदा, मैं खुद के सफर में चला. मेरे खुदा मुझको बता जाना कहाँ मैं ये जानू ना, जाना कहाँ मैं ये जानू ना. पुढे व्हिडिओ काढता आले नाही कारण की वाडा सोडल्यानंतर रस्ते एवढे बेकार. कुडूसपर्यंत खूप म्हणजे खूप बेकार रस्ते होते. पुढे विवेकचा मित्र भेटला, त्याला भेटलो, थोडा जेवलो आणि भिवंडी मार्गे डोंबिवलीला येण्यासाठी निघालो. भिवंडीपर्यंत अक्षरशः आम्ही 2 ते 3 वेळा थांबलो. नंतर कॅमेरा माउंटला लावायची इच्छाच नव्हती. रस्ते एवढे बेकार आणि त्यात वरून धूळ, डोळ्यात जाणारी माती, त्यामुळे व्हिडिओ काढायचं राहून गेला. आम्ही साधारण 8 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. त्यानंतर फ्रेश झालो. व्हिडिओचा एंड करायचा होता पण तो कसा करावा हे सुचत नव्हता. बोललो जाऊ दे, आपण जी व्हिडिओ काढलेली एंडिंगला तीच टाकू आणि व्हिडिओचा एंड करू. थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. असं तुमचं प्रेम राहू द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मानाचा ओम साईराम.